सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वझर आघाव दिनांक 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर. ज्याने कीर्तनाची आवड आहे, ज्याने कीर्तनात यायची लाज वाटत नाही, तो तरुण. अधिक एक दुसरा तरुण सांगतो. कोण आहे दुसरा तरुण? जो तरुण सकाळी जाते घरून, लोक संध्याकाळी ज्याला आणतात धरून, तो एक खरा तरुण. लोक जाणकारच राजू, लगेच लक्षात आलं तोही एक तरुणच आहे ना. ऐका, आनंद वाटला बापू. हो, तरुण मंडळीला सुद्धा परमार्थाची आवड आहे. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिना. ज्याचे ऐ गोविंदा ऐ मोकट मोकट बोलू नका. कीर्तनात बोलू नये. मावल्या तुम्हाला सांगतो, 8 दिवसात पुढे 6 दिवस राहिले, एक शब्द बोलायचं नाही या मंडपात आल्यावर. कीर्तनी बळबळ करेल जो कोणी बेंडूक होऊन येईल जन्मात. जो कीर्तनात बोलते तो माणूस बेंड होऊन जन्माला येते. जे बाई बोलते ते बेंडकुई होते. बोलू नये, हे चुकणार नाही. तुम्ही बोलले म्हणजे बेंडकुईच होसा. संताची वाणी आहे ना. लोक सिरियसच नाही मानत. मातृवद अंधत्व शास्त्र सांगतो. 2 मिनिट. ज्यानं मायवर हात उचलेला आहे, ऐकून घ्या, मायवर हात उचलेला जीवनात कधीही, त्याला पुढचा जन्म आंधळ्याचा भेटीन असं आमचं शास्त्र आहे. भातृवद बधीर, ज्यानं भाऊ बहिणीले मारलं विनाकारण, तो मुकाबाई राहून जन्माली. न्यासा पहारीच्या नपत्य, कोणाच्या जवळचे उसने पैसे घेतले, सप्ताहासाठी वर्गणी कबूल केली, मांडा 10,000 आपले आणि दिले नाही, पुढच्या जन्मात मूलबाळ होणार नाही होणार. रत्नापहारीच्या अत्यंत दरिद्र, कोणाचं सोनं चांदी रत्न जर सापडलं, आई ऐका मावल्या हो, तुम्ही ऐका, मी यायच्यासाठी नाही सांगत हे तुम्हाला. सापडलं की उचलू नाही, आणि उचललं इथं आणून टाका, पण तुमच्या संसारात नेऊ नका. नेलं तुम्हाला दारिद्र्य आल्याशिवाय राहणार. अधिक एक सांगतोच, धान्य हरणान मूषक, हे तुमच्यासाठीच सांगणार. शेजारच्या घरचं धान्य आणतात ना आई, उसनं डाळ आणतात, कोणी पीठ आणते, पीठच म्हणतात ना, पीठ उसनं आणता की. ऐका मग माझे 2 शब्द कीर्तन मग करू यायला सांगतो. पीठ उसनं आणताना मग ऐका, तुम्ही जर पीठ आणलं तर जेवढं आणता त्याच्यापेक्षा सवयीनं द्यायचं. किती द्या लागते? सवय. 1 किलो आणलं तर 1.25 किलो द्या. देता ना तुम्ही? तुम्ही काय दिल्लीचे आहे का? मला माहित नाही का? बाई सारखी कंजूस जात जगात कोणती नाही. भाजीपाला घेतात, कोणा जर 5 रुपयाचा मुळा सांगला तर ह्या रुपयाला मागतात. ऐका बावल्या हो, कोणाच्या घरचं आणलं तर व्याजासहित द्या, पुण्य होईल. नाही जमत असेल, त्याच्या ऋणात तुम्ही राहसाल नाही, मग जेवढं आणतात तेवढं द्या. आता सोपी केलं की नाही शास्त्र? जेवढं आणतात तेवढं देता ना तुम्ही? मला नाही गॅरंटी. मी ना लय बाया पाहिला ना, माझ्या शेजारची म्हातारी आजी तुमच्यासारखीच माघरी आली पिठाने, सुनबाई पीठ दे. आमच्या घरचं जनावर जरा ऐकलं, हे म्हणे आत्या घ्या हातानं. आजी हे त्या म्हातारीने म्हणे आत्याबाई घ्या हातानं. मग आता खरं सांगा मावशी, तुम्ही जर हातानं पीठ घ्यायला गेल्या तर कमी घेसान काय? खरं सांगा. त्या म्हातारी, मी पाहून राहिलो, त्या म्हातारीनं पीठ घेतलं बाबा, दाबू 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 दाबू, पण वर मंदिरासारखा कळस तयार केला आणि नेला शेर. महिना झाले हो बाबा, 1 महिना पीठ नाही गेलं. कोरोनाचे दिवस, तंगीचे, कीर्तन बंद. आम्हालाच माहित हाल. आम्ही काय करावं, साधू लोकांनी 4 म्हशी घेतल, त्या महाराज नदीनं नेत जाव चालेल. आणि तिनं शेरभर पीठ नेला, अजून देत नाही. मग मला लक्ष केलं, मी म्हटलं पीठ आण.
मग ह्या आमच्या घरची गेली डब्बा वाजवत. आता बाई उसकच वाजवा लागते एवढं वाज. हे गेले आता बाई आमचं पीठ द्या. आता खरं सांगा मावशी, तुमच्यासाठी सांगून राहिलं, जर तुम्ही हातानं पीठ नेलं तर इले हातानं घेऊ द्या. बरोबर घे, काही चुकलं काय? ते बाई सारून राहिल ते शेणाचं. मग शेणाचे हात आहेत, इले म्हण घे. हे म्हणे आता बाई पिठाचा डब्बा कुठं आहे? हे इले वाटलं आपण इले हाताने घेऊ त्याला घेऊ दे. आमच्या घरची भयानी. ते म्हणे सुनबाई हात पांढरे करू नको. तुला लहान बाळ आहे, लेकरू वागवा लागते. थांब मी हात धुतो बाबा. अर्धे शेणाचे हात धुतले, अर्धे धुतले नाही. आणि त्या शेणाच्या हातानं इले पीठ दिलं आजी. मग आता तिनं दाबून नेलं तर की नाही? मग इले घेऊ दे ना. तू ना दाबून नेलं मग हे काय त्यात कुठे हे त्या शेणात कुठणार आहे का? किती घेऊन नेऊन किती. त्या म्हातारीनं हिचा हातचा डब्बा घेतला तो शेर आणि पीठ देणं सुरू केलं आजी. हबा जशी रांगोळी काढे हो माया. ऐका बाया हो माया, ऐका तुम्ही. आता तुम्ही जर असं करेल असेल ना जीवनात, कधीतरी कोणाच्या घरचं लय आणलं आणि तुम्ही त्याला कमी दिलं, मी सांगतो तुम्हाला छाती ठोकून, एवढ्या 1000 लोक लिहून घे जा, पुढच्या जन्मात तुम्ही घुसावसान. घुस घुस मा मनाचं नाही हे. धान्य हरणान मूषक शास्त्र सांगतो. ज्या बाईनं लय आणलं कमी दिलं लय खाल्लं ते पुढच्या जन्मात घुस होईन घुस. आणि जे बोलीन कीर्तनात आता आठवून पुढे आमची भाषाच तशी आहे. कीर्तनात बोलणारी बाई बेंडकुई होईल. बोल सांग का आता आता होईल म्हणत. त्या कोरोनात बरं निघलं होतं, ते तोंडाने फडके बांधायचं लय मस्त होतं. आपण कीर्तनात सुरू केले असते बांधा. ऐका माझी विनंती आहे, फक्त शांततेने कीर्तन ऐका. विठ्ठल नटे हरी कीर्तनात महाराजांनी प्रमाण दिलं की बापू हो तरणे भाग्यवान आहे, पण तरण्याचं भाग्यवान नाही. ऐका पुढे. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनाम. ज्या मायबापाचे लेकर आज या धर्म मंडपात असतील, तुकोबाराय म्हणतात त्याची माय धन्य त्याचा बाप धन्य. एखादा उठील आणि आपल्याला म्हणेन महाराज कीर्तनात कोण आहे? मुलगा. तुम्हाला समजून राहिली मी भाषा की मी बळबळ करून राहिलो? ऐका कीर्तनात कोण आहे? मुलगा. आणि धन्य कोण आहेत? मायबाप. समजा या आपल्या शूटिंग वाल्या पोरानं वरली लावली. वरली समजते ना? लागला तर रतन नाही तर खत्री. ऐका वरली लावली आणि यानं वरली लावली, याच्या बाबाला पैसे नेऊन दिले तर हा काय करीन? त्या देणाऱ्याचा खून करीन. मग तसं आता परमार्थ करून राहिले लेकर. आणि संत म्हणतात धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप. अरे कीर्तनात हा आला, लेकरांनी चिमटे हा घेऊन राहिला, वाय लांबून कीर्तन ऐकून राहिला. अरे कीर्तनात मांड्या थापटते. मग आता पुण्य हा करते आणि धन्यता माय बापाले कशी? जरा कीर्तन मार्मिक मी विनोदाने जरी बोलत असेल ना, फक्त लक्ष देऊन ऐका, तुम्हाला समजेल. तर खरं सांगतो आमच्या पूर्वजांनी हे पद्धत लावलेली आहे, माय बापाले धन्यता द्यायची. एक विषय हसून ऐका. मायबाप का धन्य आहे? एक वेळ असं झालं, अंजनी मातेच्या भेटीले रामप्रभू गेले. रामचंद्र आणि सांगायला लागले, आई अंजनी माता. अंजनी मातेनं पाहिलं, काय? तुझ्या हनुमंताचे खूप उपकार झाले आई माझ्यावर. तुझ्या हनुमंतानं द्रोणागिरी उचलला, माझा लखन वाचवला. आई तुझ्या हनुमंतानं एवढा मोठा सेतू बांधला. तुझ्या हनुमंतामुळे माझी सीता दिसली. तुझ्या हनुमंतामुळेच
लंका जळली, सगळं हनुमंतामुळे घडलंय. खरंच रामायण कोणामुळे घडलं? ऐका तुम्ही, श्री संत भगवान बाबा ते जसे श्रीरामचंद्राले हनुमान भेटले, तरी तसे श्री संत भगवान बाबांसाठी पूजनीय गोपीनाथ भाऊ भेटले. श्रीरामाचं कार्य हनुमंतानं वाढवलं आणि श्री संत भगवान बाबाचं कार्य गोपीनाथ भाऊ मुळे वाढलं. विठ्ठल विठ्ठल. मग तसंच राम प्रभू स्तुती करून राहिले. आता आपण त्यांची स्तुती करणारे कोण? राम प्रभू म्हणतात, आई तुझ्या हनुमंताचे खूप उपकार आहेत माझ्यावर. मग अंजनी मातेनं लगेच काहीतरी खुशीनं बोललं पाहिजे ना. आपल्या लेकराची, आता समजा मावल्या हो, तुमच्या लेकराची स्तुती मी केली, आई तुमचा लेख लय चांगला आहे, कीर्तनात आला, असा आहे तसा आहे. तुम्हाला काय वाटते त्याबद्दल? आनंद वाटते. माझ्या लेकराची स्तुती केली. काय गाल आहेत तुमच्या लेकराचे, डबल रोटी पाववाले. समजा मी असं बोललो, काय डोळे आहेत त्याचे, काय नाक आहे त्याचं बेनं, सुंदर दिसते, असं जर बोल, तुम्हाला आनंद वाटते की नाही? मग आता अंजनी मातेच्या पुढे देव स्तुती करून राहिले. कोण करून राहिलं स्तुती? देव. देव म्हणतात, आई अंजनी काय लाल जन्माले घातला तू, की त्याच्यामुळे माझा संसार वाचला, माझी सीता मला दिसली, माझा लखन वाचला. आई अंजनी तुझ्या हनुमाचे उपकार झाले. अंजनी मातेनं रागानं देवाशी भांडण. खोटे आहे कोणाले म्हणते? राम प्रभूले खोट म्हणते. प्रभू बोलू नका यापुढे. देवाचं तोंड बंद करणारी आपल्याला व्यंजना वृत्तीने उपदेश करतात. आता प्रश्न आहे, उपदेश कुणी करावा, कुणाला करावा, कसा करावा, कशा करता करावा? उपदेश म्हणजे काय? कोण उपदेश करते? उपदेश करतात गुरु, उपदेश करतात साधू, उपदेश करतात मायबाप. तुकोबा तुम्ही आमचे कोण आहे की आम्हाला उपदेश करून राहिले? जगद्गुरु तू काय अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथून या. तुकोबाराय हे जगाचे गुरु आहे म्हणून उपदेश करतात. मी जरा धावतो बोलतो. बरं तुकोबाराय तुम्ही साधू आहे काय? हो. साधू म्हणजे काय? बोला बोला. साधू पांढरे कपडे घालून फेटा बांधते, बळबळ करते, त्याला साधू म्हणतात. बरोबर आहे? हेच म्हणतात बा, हे लागा म्हणते रावा महिना. ध्यान देऊन कीर्तन आहे का? साधू डझनभर माडी घातल्यानं साधू नाही बाबा. भगवे कपडे घातले मोठं साधू नाही. 25 लाखाची गाडी आहे म्हणजे साधू. हातभर दाढी 25 लाखाची गाडी, काही काही नाही लागत साधू नाही. एवढी मिशी वागवली बाबा, मोठे बाबा. हॅट कोण म्हणते चहा घेते तर सरी मिशी अंग धुते बाबा. अरे साधू दाढीनं नाही, साधू गाडीनं नाही, साधू कपड्यानं नाही, साधू माडीनं नाही. साधू म्हणजे काय? जे का रंजले गांजले, राग द्वेष रहितत्वम उदासत्वम, तो साधू आहे. कोण आहे साधू? ज्यानं कोणाचा मनापासून कधी राग केला नाही, ज्यानं वैर केलं नाही, तो साधू आहे. तुम्ही पाहू संतांचं चरित्र. ज्या तुकोबारायांचा अभंग घेतला ते तुकोबाराय साधू आहेत की नाही पहा. गाढवावर बसून मिरवणूक काढली गावातून. आमची काढा बरं तुम्ही. काढणाऱ्याचा खून करू आम्ही. नाथाच्या अंगावर आमच्या कीर्तनातून कोणी उठलं की आम्हाला असं वाटतं त्याला धरण हाना. बस बळबळ नाही सैन. आम्ही कायचे साधू? ते नखाची बराबरी आमच्या याच्यानं होत नाही. बरं कोणीतरी साधू सांगा. आई मुक्ताई 7 वर्षाचं वय हो, गल्लीत मारलं. ज्ञानोबा नाही घर 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 भीक मागत फिरले. मधुकरी सगळ्या गावातून पीठ मागून
आणलं, विसोबानं ते झोडी फाडली आणि गल्लीमध्ये पीठ तुळवलं. साधू आहे? सांगा ना, काय काय आनंद भोगला आमच्या संतांनी, तरी सहनच केलं हो. आज एवढे मोठे सोहळे होऊन राहिले, गावागावात भगवान बाबाचा सोहळा आहे, जिथं तिथं. त्यानं कोणतं सुख भोगलं सांगा कोणी उठून? गड सोडून चाललं जावं लागल तर गुरुवर्य आमचे वक्ते बाबा सांगत, भगवान बाबानं सुखाची हवाई नाही पाहिली, सर्व जीवन परमार्थ. बरं तुम्ही म्हणसान मग आमच्या बाबांनी एवढी साधना केली, त्याच्या बदलात दुःख का आलं, लोकांनी त्यांना त्रास का दिला, कोर्टाही नाही चाललं, हे तरी झालं. आता ह्या गोष्टी जुन्या गोष्टी आहेत. आबांना सांगेलाय माझ्या गुरुजी निवृत्ती बाबा वक्ते, नाव ऐकून आहे काय, आमच्या आजोबा, त्यांनी सांगितलेले विषय. पण एवढं दुःख कसं काय भोगलं या संतांनी? बरं एक साधू सांगा मला सुखात राहिला, दत्तात्रय महाराज एक सांगा, एक नाव. सावता महाराज सुखात राहिले? त्याच्या मळ्यामध्ये नेऊन बोकडे कापले लोक आहेत, साधू आहे म्हणून. कोंबड्या नेतात, बोकडे नेतात, कोणाच्या मळ्यात? सावता महाराजच्या. एकही साधू नाही हो, एकही सुखात नाही राहिलं. सगळ्यांना दुःखच भोगलं. दुःख निवृत्ती नामदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका महार, संताजी महाराज, शेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बहिणाबाई, सखूबाई, यातलं एकही सुखात नाही. तुमच्यातला एखादा उठील मला म्हणून बुवा तुमची मजा आहे. लोकांना आम्ही निरा भाभीच दिसतो हो. मागातले पोरे मले पाहून म्हणतात बुवा चालला चाटा मार्याले. खरंच ना, मला पाहून बुवाले काय बांधला फेटा, मारल्या चाटा, उपटल्या नोटा की धरल्या वाटत. काय वाटतं का हे सोपी आहे का? हे फिरणं सोपी आहे? रात्री बाबा परवाच्या दिवशी तुमच्या इथं जवळ कीर्तन होतं, काय माळ सोनदेव आहे ना, हो तिथं कीर्तन. परवा तिथून निघलो, यावल चोपड्याकडे गेलो, तिकून आलो, आज इकडे आलो. इथून आता यवतमाळच्या पुढे भगवान बाबाच्याच मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा दिवस आहे, मोहा म्हणून गाव, तिथं जाईल. सोपी आहे काय फिरणं? आता तरी मी गाडी गिडी करतो भाड्यानं आणि नेतो, नाही तर मी महिना आमच्या महाराजले विचारानं, धनंजय महाराजले, त्याचा मला 10 वर्षाच्या आतला परिचय. मी महिना घरी ना जाऊ, हे गाव ते गाव, हे गाव ते गाव. तुम्ही जाऊन पाहो घर सोडून महिनाभर, फार आनंद आहे काय. हा बाबा 3 महिन्याने एकदा घरी गेलो, दिंड्या गिंड्या झाल्या, कीर्तन झाले. महापोरग 3 वर्षाचं भाऊ असं वट्यावर उभं होतं. मग मला त्यानं पाहिलं, मग मला पाहिल्यावर त्याला पळत याव की पप्पा आले. बरं अडाण्याचं ऐकले का बाबा म्हण, महापोरे काका मले पाहून करे माव आला बापना म्हणे, हो बापना. त्याची माय घरातून म्हणे कोणता बुवा रे? म्हणे नारळावाला दिसते. आमच्या थैलीत साधूच्या कोणी थैलीत पाहतो कधी शेप चिक्कू, आमची थैली उघडली की नारळावाला बुवाला म्हणे, नारळावाला. आणि हे सप्त्यावाले लोक बरं नारळ ते सुद्धा नाही देत काही. मागच्या वर्षी मला 1.5 पोतं नारळ झालं बाबा. किती? 1.5 पोतं भरलं नारळाचं. मग मा घरची मला म्हणे हे नारळ विकून टाका. म्हटलं साधून नारळ विकून येतो, आमचा मान आहे, श्रीफळ आहे. आणि मग म्हटलं फोडत जाऊन लाडू करत जाऊ. असं जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला थंडीचे दिवस म्हटलं लाडू करू. फोड्याला बसलो महाराज, 2 मुसई घेतले हो. रट्टा मारला की कोण्या नारळातून दही बुक्का, अरे कोणतं काय निघेल, कोणतं पांढरं पाणी निघेल, एक नारळ सुद्धा नाही हो. पण लोक म्हणतात बुवा तुमची मजा आहे. कायची मजा रे? दोघं नवरा बायकोचं भांडण त्या नारळ. मला म्हणे बसले वजन वागवत गजासारखं. म्हटलं मी काय नारळात घुसलो म्हणे, मग वाजून पाहायला का रोग आलता? त्यापासून मी ठरवलं बाबा नारळ कुठेही भेटो, मी पहिले वाजवतो. आणि पद्धतशीर वाजलं तर घेतो, नाही त्याला म्हणते वापस घेऊन 20 रुपये दे. ऐका, अरे सगळ्या संतांनी दुःख भोगलं. आमचे तुकोबार आहे, साधू आहे. आमचे नाथ बाबा साधू आहे, भगवान बाबा साधू आहे, सावतो बाबा साधू आहे, चोखा महाराज साधू आहे, सेना महाराज साधू आहे, नरहरी सगळे साधू आहे. सहन केलं लोकांचं, मारलं त्याचे हात दाबून दिले, साधू आहे. ऐका, म्हणून उपदेश करायचा त्याले अधिकार आहे, म्हणून अधिकाराला बोलतात. ते गुरु आहेत म्हणून उपदेश करतात.
आणि तिसरा वर्ग उपदेश करणारा मायबाप आहे. तुम्ही तुमच्या लेकराला उपदेश करू शकता का? तुमचा अधिकार आहे तो. नाही ऐकलं तुम्ही रट्टा मारू शकता. आणि एक गोष्ट कलियुगासाठी सांगायसाठी असते. मी बोलतो तुमच्याशी, पुरुष मंडळी माझ्या शब्दाकडे ध्यान द्या. लेकरांना ऐकलंच पाहिजे. कधीच 12 वर्ष ऐकून राहिले मलाच पाहून राहिले. अंधार पडला तिकडे. लेकरू 12 वर्षाचं होईल, बापानं खूपच लक्ष द्यावं. खूपच, कारण देवानं सांगेल आहे. आता कथा सांगायला मला वेळ नाही, कारण कथेच कीर्तन होईल. देवानं सांगेल आहे कलियुगामध्ये, ऐका बाबा, मायच्या पुढे लेकराचा नाश होईल. कोण? स्वतःच्या लेकराचा नाश कोण करील? तुम्ही तुमच्या लेकराचा नाश स्वतः तुम्ही करसा. म्हणून पुरुष मंडळी ध्यान देऊन ऐका. ऐकून राहिले मागची मंडळी? तुमच्या लेकरू 12 वर्षाचं होईल ते भेलच पाहिजे. एका रट्ट्यामध्ये चड्डी ओली दबलं पाहिजे लेकरू. आणि या बाईले काय सवय आहे? लेकराच्या गुन्ह्यावर झाकण टाकतात. त्यानं काही चुकी केली तरी सांगू नको, पप्पा मारतील, सांगू नको, पप्पा मारतील. अशा हे धंदे सोडून द्या. पुरुष मंडळी ऐका, तुम्ही जर लेकराले मारायला लागले आणि यातली एखादी माऊली तुमच्या घरची बाई आली आणि तिने मारू नका, बाई तो काय मोठा झाला काय, त्याला मारायचं नाही, माझं ऐकता का तुम्ही? आता असं ह्या माऊलीनं म्हटलं की ते लेकरू सोडून द्यायचं. जाऊ द्या, मी काहीच नाही सांगलं. सांग, समजलं ना तुम्हाला? माय बापाले पूर्ण अधिकार आहे लेकरू घडवण्याचा. कुंभार दादाने मळकं कसं घडवावं ते त्याच्याकडे आहे, तसं माय बापाचं कर्तव्य आहे लेकरू घडवणे. मग तसं संत हे माय बाप आहे. संत कोण आहे? माय बाप आहे. आणि ते आपल्याला घडवण्यासाठी उपदेश करतात. आता एक बारीक गोष्ट सांगतो, मला टाइम झाला की सांग जा तुम्ही. माझा स्वभाव असा आहे, मला सांगा वाटते. ऐका, तुम्ही कधी ऐकलं असेल की साधू माय बाप आहे. काय म्हणतात साधूले? तुम्ही संत माय बाप कृपावंत, किंवा साधू संत माय बाप जे का दयेचे सागर. प्रमाण भरपूर आहे, फक्त तू पटपट बोलतो बाबा. साधू माय बाप आहे हे पुष्कळ वेळा ऐकलं तुम्ही, 1000 वेळा. मी जरा वेगळं सांगतो, वेगळं ऐका. आता मी म्हणत असतो साधू माय आहे. ऐका, साधू कोण आहे? माय आणि देव बाप आहे. तुम्ही म्हणसाल बा तुकोबारायचे नाथबाबाचे प्रमाण आहे हे ओलांडून बोलता काय? नाही, मी एवढा मूर्ख नाही की संताचे शब्द खोडून बोले. कोणी जर माझ्या नांदी आलं, कोण म्हटलं बुवा संत माय बाप आहे, तुम्ही साधूने माय कसे म्हणता, देवाने बाप कसं म्हणता, तर मी त्याला सांगतो साधू मायही नाही, साधू बापही नाही. माय तेवढी घमेंडच आहे, मी पटवून देतो ना. म्हणजे एक जण म्हणे, रूप पाहत आलोचनी सुख झाले व 6 जणी, त्या 6 जणी कोणत्या? आणि मी तुम्हाला एवढा दिसत असेल, महाराष्ट्र हिंडतो बरं, पुरा महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा, कर्नाटक, MP माय कीर्तन. पण माय शिक्षण नाही, मी 5वी 3 खेप नपास आहे. हे म्हणजे श्री गुरुकृपा आहे, फक्त फिरून राहिलो. मला शुद्ध बोलता येत नाही, मी कुठे गेलो हे अशीच गावरान भाषा. आणि मी पहिले शुद्ध बोलून पाहू. धनंजय महाराजने विचार, मी ना पहिले प्रॅक्टिस करू, इथं तिथं असं बोलत जा. मी पण मग ते बोलता बोलता हुके मी करू, शेतामध्ये गेले वावरातून आले. बस असा कुठं नव्हे, म्हणून मी ते आता शुद्ध बोलणं सोडून देतो. मी 16 वर्षाचा होतो, वय माय 16 वर्ष. मग नर्मदा मातेची प्रदक्षिणा करायला गेलो. माझ्या नशीब म्हणजे मी गरीब घराण्यात जन्माला आलो. मग खूपच दुःख भोगलं. शाळा नाही, काही नाही, मजुरी करो. आई, मी म्हणजे लहान होतो, 4थीत होतो तेव्हा आई पागल होती. वडील काय ते घराचं काहीतरी सांगायलाच पुरत नाही. मग असं दुःख. मग माझी कुंडली पाहिली. मग माझ्या कुंडली तेच सांगलं, दारिद्र्य योग म्हणजे भीक मागून खाशीन अशी कुंडली माहिती. सांगा काय करा.
मग मी विचारलं, म्हटलं बाबा मला याच्यावर उपाय सांगा. गुरुजीने विचार, त्याने सांगितलं, तेरी परिक्रमा करे नर कोई तरे सकल संकट शेष होई. जो नर्मदा मातेची प्रदक्षिणा करते त्याच्यावर कधीच संकट येत नाही. मग आम्हाला आमच्या गुरुजीनं एक भगवी लुंगी दिली आणि भगवत उपरणं कमंडल हातात आणि नर्मदेच्या काठानं सोडलं. मी 7 महिने रोज पायी चालायचं आणि तिथंच भिक्षा मागायची. 4-5 घरं मागायचे, जेवण करायचं. मग कोणी मावल्या पीठ दे, कोणी भाजी दे, कोणी पोळी दे असं. मी एक दिवस असं झालं, कोणी पोळीच नाही दिली, पीठच दिलं. मग त्या पिठाची मी म्हटलं रोडगे ते बाट्या काय म्हणतात तुमच्याकडे, बिट्ट्या म्हणतात, राखीतलेले काय म्हणतात रोडगे. मग ते रोडगे करायची इच्छा झालं. मग मी नदीतून मैयाजी नर्मदा मातेच्या तीरातून गौऱ्या जमा केल्या आणि त्या आटा मळ्याला बसलो. मग त्या आट्यामध्ये ओवा पाहिजे. काय पाहिजे? ओवा पाहिजे की नाही? ओवा. बरोबर. हिंदीमध्ये त्या ओव्याला काय म्हणा मला समजेना. मी दुकानात जाऊन दुकानदाराला म्हणून हमको ओवा दो. दुकानदाराला काही समजतो म्हणे ओवा क्या होता है, असंच करत जाय. मी दुसऱ्या दुकानात जाऊ, हमको ओवा दो. म्हणजे असा राग आला हो. एक दुकानदार म्हणतो, हुशार होता, तो म्हणे ओवा कैसा होता है. त्याला समजलं हा मराठी आहे, हा कुटाणा करून राहिला, याला जमून नाही राहिला. तो म्हणे ओवा क्या होता है. मी न म्हटलं ओवा जिरे का छोटा भाई होता है. म्हणजे मी बोलत जरी लय मोठाशी, पण मला हे जमत नाही शुद्ध बोलणं, स्टँडर्ड माझ्यानं नाहीच राहावं. म्हणून मी पट तुम्हाला समजून सांगतो. मग असं या नवीन आलो, हरिपाठ पाठ नाही. पंढरपुरात वक्ते बाबाच्या सेवेत राहो, मुक्ताबाईच्या मठामध्ये सकाराम महाराज संस्थेचा दिंडी चालक झालो. पण सुरुवातीला असे दिवस की एक म्हातारा मला एकच प्रश्न, रूप पाहत आलोचनी सुख झाले व 6 जणी, त्या 6 जणी कोणत्या. मग आता मी जरा विचारतच पुढे, म्हटलं कोणत्या असतील 6 जणी. मग मी गुरुजीला विचार केला. निवृत्ती बाबा वक्ते, आता 1.5 महिना झाले बाबा वारले. मग आबा मुक्ताबाईच्या मठात तुमच्या इकडे गेलात त्या कीर्तनाले आबा? निवृत्ती बाबा वक्ते या भागात आले असतील. गरम काम होतं आबाचं, ज्यानं पाहिले ते नशीबवान आहे. आबाचं कीर्तन. मग त्याला मी विचारलं, म्हटलं आबा म्हणजे वक्ते बाबाला उठवायले म्हणजे जो धट असेल त्यालाच उठवा. फारच गरम वाघासारखं व्यक्तिमत्व. आणि मी उठवलं ना, आणि मला भेणं माहित नाही. काय झालं भेणं मी कधीच भेलो. मी पंढरपूरला 15 वर्ष झाले जातो. मी अजून बारीत लागून दर्शन नाही घेतलं. मग तुम्ही म्हणसान बारीक घुसतं काय? मी घुसतही नाही. मग तुम्ही म्हणसान बा ते पावती फाळत असेल, पैसे लय असेल, तेही नाही. मी बुद्धीनं दर्शन. मी काय करतो, मी मंदिराच्या जवळ जातो आणि हा हात करतो असा, हा पाय असा. आणि मग त्या पोलीस मॅडम असतात बसेल, त्या मॅडम जवळ जाऊन आणि तिच्या पाया लागतो. तिला करते त्या मॅडम मला 2 मॅडम सोबती देते, एक इकून धरते, एक इकून धरते. मी कधी म्हणजे माझ स्वभावच असा आलं काय. मी रेल्वेनं पहिले कीर्तनाने फिरो कधी, म्हणजे तिकीट काढायचं सिरियस नसेल, बिन तिकिटी रेल्वेत बसलो. एकदा तर रिझर्वेशनच्या डब्यात बसलो. रिझर्वेशनच्या तेवढ्यात आला टीसी. मग आता टीसी आल्यावर तुमच्याजवळ तिकीट नसलं तुम्ही भेसाल की नाही? मी भेव ना. माझ्याजवळ बरोबर टीसी आला आणि मी 10-12 रुपये चिल्लर हातात आणि त्याने कोण जागीच सुरू केलं, टाकून गेला राम. वक्ते बाबाने झोपेतून उठवलं. आवाज काम गरम होतो, आवाज वाघासारखा. लावा काय म्हणतात. तो माणूस एक प्रश्न विचारते, म्हटलं तो म्हणते रूप पाहत आलोचनी सुख झाले व 6 जणी, त्या 6 जणी कोणत्या. एका मिनिटात उत्तर. त्याने म्हणा त्यातली एकटी माय होती. त्या 6 जणीतली एकटी माय होती. सांगते रे काय व्यक्तिमत्व होतं. आता आम्हाला असं विचारात पडायला लागते, बाबा कोण विचारलं काही तर काय सांगा. कोणी विचार, पण ते कोणती ते देसाई, तृप्ती देसाई, ते इंदुरीकर महाराजच्या नादी लागली. बरं झालं तिनं मासारखा गरीब महाराज धरला असता तर मला जीवच देणं होता. हो
तरी हे मोठे महात्मे होते म्हणून आमचं चालू आहे ना. कोण काय विचारीन, काय अंदाज आहे काय? एकदा पोऱ्याने कीर्तन अळवलं, हळदीचं कीर्तन. मला म्हणे महाराज, म्हटलं काय? म्हणे लग्नात हळद का लावतात? खरं सांगा, हे सांगेल का या? तुमच्याकडे काय लावतात नरदेवाले? बोला मावल्या, काय लावतात? कोणती, आंबी हळद की कोणती? कोणती लावतात पोरं? हो, हळदच लावतात की नाही? बरं काऊन लावतात सांगा? तुम्ही म्हणता काही काही जण म्हणते मग आम्हाला अजून लागली नाही. मग यायली विचारा बुजुर्ग मंडळी, लावतात की नाही, काऊन लावतात? काही माहित नाही ना हो. जुने लोक लावत आले, लावून राहिले. मग मी ना त्याने तसंच सांगलं. मला नाही नाही, पहिले कारण सांगा, हळद काऊन लावतात. मग मी जरा विचारात पडलो. मग मी त्याला आता गोळी गुलाबी ना आपल्याला आपलं पाकिट भेटलो, गोळच बोला लागते बाबा. मग मी त्याला म्हटलं अरे सोपी आहे. म्हणजे कसं? म्हटलं हळद लावल्यानं नवरदेव नवरी रूपवान दिसतात. बरोबर आहे आई माय? हळद लागली की त्या नवरदेवाले नवरीले रूप येते. तोड्या हे नाही जमलं. त्याचं खरं आहे. हळदीनं कोण म्हणते रूप येते? हो, कोणाला येते काय? गोऱ्या पान पोऱ्याले हळद लावा, त्याला रूप येते. आणि काळ्याले हळद लावा, तो जांभळा पडतो. तो हुशार होता ना त्यातला. तो मला म्हणे बुवा काय तुम्ही काहीतरी असं कारण सांगा, मनाले पटलं पाहिजे. ते कशात नसलं तर चालते, पण मनात पटलं. मग मी त्याला लगेच उत्तर दिलं. मी म्हटलं अरे सोपी आहे. म्हणजे कसं? म्हटलं नास्तिक लोकांची गोष्ट सांगतो. ते नास्तिक काय करत? मरी मायले बोकडे कापत. बरोबर आहे बोल? मग बोकळं असं बाजारातून आणता बरोबर कापत काय ते नाही. त्याला घरी आणत, त्याची आंघोळ घालत, त्याला हळदीचे असे 5 थापे लावत. कोणाले? बोकड्याले हळदीचे असे 5 थापे. मग त्याले कुंकाचे बोट लावत आणि तो बोकड्या गावातून फिरवत. पुढे डफळ शे टांग नांग टांग नांग टांग नांग टांग नांग. आणि तो बोकड्या गावातून फिरवला की दुसऱ्या दिवशी त्याने मरी माय जोडले. ऐका पोरो, तुम्हाले ह्या बाया गल्लीत आणतील. काय होणार आहे तुमचं? तरुण मंडळ मागचे ऐकून राहिले ना? तुम्हाले मावल्या गल्लीत आणतील. गल्लीत आणून बँडवाले बँडवाल्याला म्हणतील वाजव रे. आणि तुमची आंघोळ. मग तुम्हाले हळद लागेल, मग कुंकाचे बोट. मग अशा बोकड्या गावातून फिरून आणतील. आणि फिरून झाला की तो बोकड्या दुसऱ्या दिवशी मरी मायजून येतात. त्या मरी मायने म्हणतात आई हा बोकड्या आजपासून तुलेच दिला. हे 100% खरं आहे. हा ऐका, हे 100% खरं आहे. ध्यान देऊन ऐका, मी सत्य बोलून राहिलो. 100 पैकी 95% बोकडे. काय बोलून राहिलो मी? 95% कोण? फक्त मरी मायचे आहेत. आई समजून राहिलं? ते मायचं ऐकत नाहीत, ते बापाचं ऐकत नाहीत, ते भावाचं ऐकत नाहीत, ते कोणाचेच नाही. जेवढं मरी माय सांगेल आजी म्हणते बरोबर आहे. ऐका आता पुढे ऐका. मग एखादा आपल्याला म्हणेल बुवा साधू हे मायबाप आहे. थांबा जराशी, आता हसूच देत नाही, आता लढवतो. ऐका, साधू हे मायबाप आहे. तुम्ही म्हणता साधू माय नाही, साधू बापही नाही. हो खरं बोलतो, मी वाईट नाही बोलत. संता माय बाप म्हणता नाथाचा बंगला. बहु लाज वाटे चित्ता. संतांना मायबाप म्हणताना नाथ बाबा म्हणतात. आम्हाला लाज वाटते. लाज चांगल्या कामाची आहे काय? बोलत जा. लाज चांगल्या कामाची आहे काय? कीर्तनात यायची लाज वाटते काय? भागवत ऐकायची लाज वाटते काय? चांगल्या कामाची लाज नाही ना.
वर्गणी द्यायची लाज वाटते काय? काही काही वाटते बरं. 1000, 5000, 10,000 मांडणारे नाही वाटत, पण 100 वाल्याने 100 वाला असं जोरानं नाही सांगू शकत आमचे 100 मांडा. 15 लोकांचं कुटुंब 100 वर्गणी फाळते. काल्याच्या दिवशी जे आले बसले की 150चा भात खात आणि 100 देत. लाज वाटते 100ची. मा बोल ना, पुढच्या वर्षी नाही घेतली तारीख माय काही मी उपाशी नाही राहील. मी खरं बोलतो. ती डिग्री नाही, काहीच नाही येत त्याले. मला एका डॉक्टर नेलं, असे चोपदार वयाचे डॉक्टर. आता किती वय असेल ते. आता ते चोपदार बाबा तिथे आले मला घ्यायले. त्याने मला सोडून दिलं. त्याला वाटलं हा कायचा बुवा. मी बसलो तो बनेनवर. ते आले आमचे विद्यार्थीच्या पाया लागतात. तो म्हणे बुवा मी बुवा नाही नाही बापा तुम्ही कीर्तनकार आहे. आता वयच ते आहे ना, एवढ्या मोठ्या वयामध्ये ते चोपदार की करून राहिले. हे नशीब आहे ना. या वयात आपण मेलो. माझा अशा वयाचा डॉक्टर मला नेलं बुवा. आणि त्या डॉक्टर मला सर्दी खोकला कोरोना आले भेव सुरुवात. मग ते इंजेक्शन घेऊन आला. इमानदारीनं बुवा त्याच्या हातात सुई. मी म्हणू हा कंबरचं उम्मान घेईन आणि पाठीत टोची हात असा. मग मी ना म्हटलं हा मला गोळ्या द्या इंजेक्शन राहून मी करो. ते लोक माझ्यासंग कार्य करते तुमच्यासाठी. ते म्हणून नाही महाराज तसं नाही. उस डोंगा लोक लय बावन आहेत ना. मला म्हणे उस डोंगा परी रस नाही डोंगा काय भुलला अशी बोलले. महाराज तुम्ही या डॉक्टरकडे पाहू नका. डॉक्टरकडे पाहू गुण हमकास. बुवा खरंच राजू जुनं ते सोनं. त्या डॉक्टरनं सुई दिली असं वाटे मुंगी डसली. लगेच दिली. म्हटलं का खरंच डॉक्टर देव माणूस आहे रे. मी त्याच्या पायाला गेलो. डॉक्टरच्या याच्यापासून आपल्याला काहीच त्रास नाही. पाया लागलो आणि असा कंबरवर हात ठेवला तर त्या डॉक्टरनं ते प्लास्टिकचं टूप असते ना ते काढलं आणि सुई अंदरच ठेवली होती. आणि फी 300 आणि 200च्या गोळ्या 500 घेतले. किती? ज्याने कमरीतली सुई कमरीतच ठेवली तो 500 घेतले. मग भगवान बाबाचे आपल्यावर किती उपकार आहेत तुम्ही प्रत्येकानं ध्यानात घ्या. या संतांना आपल्यावर या देवानं किती उपकार करेल आहे. मग या देवाची 100 पावती फाळ्याच्या बाबतीत किती लाज वाटली पाहिजे. आणि उशिक बिमारी आली एखाद्या लेकराला जर झाला टायफॉइड तर 10,000 लागतात. आणि या देवाने जर पाठ केली असं देव झाला पाठी मोरा नसती विघ्न येते घरा. संतांनी द्यायची हैगळीच करू नका. एक दाना इथं टाकला की त्याला कणूस आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल संतांना मायबाप म्हणायची लाज वाटते म्हणतात का? कारण संत मायबाप नाही. लावून या मोह संसारी गोविती. मायबाप तुम्ही काय करता? मुलाले संसाराले लावून त्याले गोवता. संत चुकविती जन्म पंक्ती. संत काय करतात? संत जन्म मरणाचे फेरे चुकवतात. हा फरक आहे साधू मध्ये आणि मायबाप. मग जर साधू मायबाप नव्हते तर तुकोबारांना विचारा तुम्ही असं का म्हटलं? तुम्ही संत मायबाप कृपावंत. साधूला मायबाप तुम्ही 10 ठिकाणी का म्हणता? झोप आल्या काय? जांभळी आली फक्त. हे बाबा तरी दूर बसलाय. काल महापुढे एक म्हातारा बसेल कीर्तन सुरू यावल्ले महापुढे बसेल आणि बरं कीर्तन असं सुरू झालं हो बाबा. मा बोलणं सुरू नाही. महापुढे जाऊन करता सांगा काय कीर्तन करावं ना. म्हणून मी कीर्तन असं करतो बाबा. 25 हे बी ते बी हे बी ते बी. लोकांना वाटतं हा बुवा असं काम करतो. मी न वेदांत सांगून पाहिलाय. पहिले बुवा मी करू रज्जू सर्पा का भाष्य रे जगदंबर. एका पोराने विचारलं या साऊंडवाल्या भाऊ सारख्या. म्हटलं रज्जू म्हणजे काय? तो म्हणे मागच्या महिन्यात पाहून गेली. आता एवढं खोल नाही जा लागत म्हणून मी पटपट बोलतो. आता ऐका. संत मायबाप नाही. मग जर संत मायबाप नाही तर मग यांना म्हटलं का? जर संत माय आहे तर मग भगवान बाबा माय असं म्हणा ना.
सोबतच पण जरा ध्यान देऊन ऐका फक्त आता काही म्हणजे एकदा टाइम सांगा फक्त मग लय टाइम आहे 12चा आहे ना 12चा ऐका संत मायबाप नाही पण मग संतांना मायबाप का म्हटलं दृष्टांत तुमचं नाव काय काका नायबराव समजा ऐका नायबराव काका तुम्ही कोण्या गावले एखाद्या गावले मुलगी पाहायला गेले मग मुलगी पाहून घरी आली दृष्टांत आहे मुलगी पाहून घरी आली मग तुम्ही घरी आल्यावर तुम्हाला घरच्या मंडळी घरच्या बाया विचारतात कशी आहे मुलगी बरोबर आपल्या मुलासारखी आहे काय असं विचारतात कोणाची विचारतात ना मुलासारखी आहे काय तुम्ही म्हणता नाही तशी मुलगी तुमच्या गावात नाही पण तरी बाई म्हणतेच हिच्यासारखी आहे काय नाही तिच्यासारखी आहे काय नाही याच्या मुलीसारखी आहे काय नाही त्याच्या सुनीसारखी आहे काय नाही तुम्ही नाही म्हणू तुमच्या मानीले पट्टाला बरोबर बोललो मी पण बाईचं बोलणं संपत नाही त्या विचारणारच आहे हिच्यासारखी आहे काय मग रागाने का होईना तुम्हाला उत्तर द्या लागते जरा कशी म्हणून द्या पाहिजे कशी जरा तुझ्यासारखी दिसते आई काय कशी तुमचं वय 55 काकूचं 50 मुलगी पाहायला गेले 20 वर्षाची मुलगी 50 वर्षाची दिशीन काय बोलत नाही पण तरीही म्हणा लागलं जरा तुझ्यासारखी तसे संत हे मायबाप मुळीच नाही पण ते जरा मायबापासारखे आता मी एक अर्थवाद सांगतो तुम्हाला मी म्हणत असतो संत माया आणि देव बाबा हे बारीक गोठ आहे समजलं की समजेल तुम्हाला कोणीच नाही सांगत हे मी सांगतो संत माया भगवान बाबा वामन बाबा माया पंढरीचा विठोबा बाप मी पटून देतो हा लय मोठं माया काय म्हणणं आहे लय वावर नांगरलं नाही चालतं का किती नांगरलं 15 एकर हॅटले का अरे 2 एकर नांगर पण मला सांगायचं आहे संत माय आहे आणि देव बाप आहे संत माय आहे आणि देव बाप आहे दृष्टांत देतो ऐका ध्यान देव शंभळ लेकरू भरलेलं शंभूळ घालायला लागेल शंभूळ तोंडात चालला पकवाची बा इकडे पा शंभळानं भरलेलं तोंडात शंभूळ चालला आणि ते शंभळ भरेल लेकरू तुमच्या मांडीवर बसलं 2 मिनिट घ्या मला काय सांगणार ऐका तुम्ही कीर्तन ध्यान देऊन ऐका मला सांगणार देव बापासारखा आणि साधू कोणासारखा हा मग जर नाही तर रातभर पाखडलं काही नाही सापडलं तुम्ही कीर्तन ध्यान देऊन ऐका संत माय आणि देव हा ती शंभळानं भरेल गालाने शंभूळ तोंडात शंभूळ चालला भरत महाराजच्या मांडीवर बसला आता यायला तुम्ही प्रश्न विचारा दत्तात्रय बाबा विचारा मी सांगते त्या बालीचारा म्हणून तुम्ही किती मुख्य घेसाल उत्तर भेटलं त्या आलं का लक्षात हे प्रेम आहे बापाच तुम्ही बापा मी का मुंजा आहे दृष्टांतासाठी आहे हे माझं कसं असतं डायरेक्ट इथलं समजलं पाहिजे पण त्याला कळलं पाहिजे याच्यासाठी ते शंभळ लेकरू तुमच्या मांडीवर बसू की माया बसू आपण घेत नाही आपण मुका दूर राहिला हे बापाचं प्रेम आहे हे कोणाचं प्रेम आहे बापाचं एखादा बाप उठून बुवा असं काय बोलता मी लेकरू घेतो थांब जरासा अरे बाप लेकरू घेते ना मी काय घेत नाही सगळेच बाप घेतात पण तो माय सारखा नाही घेत तुमच्यासारखं घेऊ शकतात काही बाप लेकरू घेईन कधी बाप लेकरू घेईन कधी तुला समजलं ना आणि माय लेकरू घेईन कधी याला माय सरक भाऊ पुढे लय 1 एकरभर जागा आहे लेकर लय भाऊ नाही तो गडी झाला शांतवर मा सोबती
ऐका ऐका, दोन मिनिट ध्यान देऊन ऐका फक्त. बाप लेकराले घेतच नाही मी असं बोललो नाही. बाप लेकराले घेते, पण कधी कधी घेते. झोपीतून उठता बरोबर लेकरू घेता का धनंजय बाबा तुम्ही? झोपीतून उठता बरोबर वल्ल वल्ल आता समजून सांगा लागते ना. अरे बाप लेकरू घेते, कधी घेते? त्याला उठू देते, त्याच सगळं आटपू देते, आंघोळ गंध पावडर काजळ टोपी सगळं सगळं होऊ देते. आणि मग बाप त्या लेकरा जोड जाते आणि त्याला करते कधी कधी. तुला मला समजून राहिलं ना? मला समजून नाही, तुमचे चेहरे ओळखू आले पाहिजे. अरे बापू हो, बाप लेकराले घेते पण तो घाणीनं भरलेला घेत नाही. शंभर लेकरू बापाजवळ आलं, बाप करे आणि ते लेकरू काढून द्या आणि या मायाजवळ जाऊ द्या. यातली माय कोणती माय असो त्याला मांडीवर घे. हजाराची साडी असली तरी किंमत नाही. पदर काढीन शबूळ पुशीन पटापट मुके घेन, इले माय म्हणतात. ते माय आहे कोणती, तिला कसंही लेकरू चालते. संत माय आहे, संत देव बापा. देव शंभळे घेत नाही. भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनाशी संहारी. हे देवाचं प्रेम आहे. आणि साधूचं प्रेम खटनट यारे दौंडी पिटी पिटवी भावे चोखा मेळा. हे संतांचं प्रेम आहे. संत माय आहे आणि देव बाप आहे. मग म्हणून उपदेश करतात. कोणाला उपदेश कराव हा एक प्रश्नच आहे ना बाबा. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध व्यर्थ आपली वाचा. एकदा असं झालं, बांदर पावसात भिजून राहिलं. पाऊस सुरू, बांदर पावसात भिजून राहिलं. बांदरच म्हणतात ना इकडे, वानेर. वानेर पाण्यात भिजून राहिलं आणि पाऊस सुरू होता. आणि एक सुगरण खोप्यात होती बसेल. खोपाच म्हणतात ना की टाकळ खोपा, खोपा म्हणतात. ते सुगरण कुठं होती? खोप्यात आणि बांदर पाण्यात. त्या टाकळ खोप्याला आमचं कीर्तन असेल. यंदा सतीश बाबाने इथं घेतल्याच्या माय तिथलं हुकलं म्हणून ते आज ते माझं त्यानं तिकडे घेतलं. बरोबर व्हायला ते ऐका. ते सुगरण खोप्यातून बांदराला उपदेश करते. कोणाला उपदेश करते आई? बांदराला. त्या बांदराला म्हणते, काय रे बांदरा, उन्हाळाभर फिरला मोकाट्या, या सप्त्यावर त्या सप्त्यावर, घर बांधायला काय रोग आलता? कोण म्हणते? सुगरण म्हणते बांदराला. बांदरा पुढ्या मारलेल्या काही या मयात त्या मयात, याचा हरभरा खाल्ला त्याचा गहू उपटला, घर बांधायला काय रोग आलता? कोणाला म्हणते? बांदराला. ते बांदर काय म्हणे? बांदर म्हणे, गब्बस, तुले भाड्यानं खोली मागतो काय? तसंच लोक मध्ये बांदर म्हणतात. तू आई मानांडी लागू नको. मग ते सुगरण म्हणे मर. ते मर म्हणता बरोबर बांदराला राग आला. बांदराने तिचा खोपा मोडला, टोपी केली. तिचा खोपा का मोडला? तिनं उपदेश कोणाला केला? बोला बोला. याचा अर्थ शायण्यानं मूर्खाने बांदराला, शायण्यानं बांदराले समजलं ना? साधूची भाषा तशी आहे. मी हे सांग. बर, मग उपदेश म्हणजे काय? हा एक तिसरा प्रश्न आहे. याच्यावर मी महिनाभर बोलतो. बरोबर, मी इलोरेले अभंग सुरू केला की एका महिन्यानं सरे माया. म्हणजे हे बोलायची सवय लागेल अशी फिरत फिरत. मी वारकरी आहे ना. हा एक अभंग घेतला की महिनाभर पुरवायची सवय आहे मला. म्हणून जरा विस्ताराने टाइम लागतो. आजचे दिवस चालू दे 4 वाजेलो, काही नाही बिघडत. ऐका, थोडक्यात सांगतो. उपदेश म्हणजे काय? उपदेशाचे 3 प्रकार: प्रभू संहित उपदेश, सुहृद संहित उपदेश, कांता संहित उपदेश.
उपदेश याचा अर्थ हितकथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. मग कधी संत अनहिताचं बोलतात काय? कधीच नाही, चुकूनही नाही. कोण्या संताचा असा अभंग आहे, सकाळी उठून शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. नाही, कधीच नाही. संत उठले की आपल्याला उठा जागे व्हारे आता. संध्याकाळी हरिमुखे म्हणा, कर जोडून विनवितो तुम्हा. त्याच्यासाठी टाळ्या वाजवाय. असे माणसं भेटले म्हणाले वाजवायले की असं वाटते किती कीर्तन करा, देवाची शपथ घेऊन सांगतो. असा मेळ नसते ना. हो विनेकरी शिस्तीत होतो, टाळकरी बाबा काल मा कीर्तनात इना घ्यायला आला, जीनचा पॅन घाल, खोटं नाही बोलत हो बाबा. आणि त्याले मी पहिले माझी येऊन बसला असा वजनात पलंगात. मला समजलं आता महाराज ऐकून घातला असेल पॅन्ट गेली. मी म्हटलं गायनासाठी आहे का भाऊ? नाही आपल्याला नाही जमत. म्हटलं मग पकवात? नाही ते नाही जमत. म्हटलं मग टाळकरी आहे? नाही ना. म्हणून नेमकं तुम्ही काय करता? म्हणे मी देव टेम्पो वाजवतो. काय म्हणे? समजलं नाही का? देव टेम्पो ते वाजवतो म्हणे. म्हणजे सांगा तुम्ही, एवढं मागे राहिला लोक कठीण व्हायलाय कसं काय. आता हा जुना परमार्थी भाग आहे म्हणून हे एवढे लोक कीर्तन आले आहे. नाही कीर्तनात आमच्या इकडे येऊन पहा तुम्ही. आणि आमच्या आता गणेश महाराज आमच्या गावातले गेली म्हणा, तुमच्या गावात किती लोक असतात कीर्तनात? मोजून 10 जण. आणि ते सगळे खलबत्ते, सगळे खलबत्ते, एकही मुसई नाही. काय सांगा आता मला बस व्हायला. अशी माणसं असली कीर्तन करा वाटते. पण लय लांबत नाही. मी 11 राम राम करीन तुम्हाला. पटपट बोलतो. आता ऐका, संतांनी हिताचाच उपदेश केला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हिताचं हिताचं हित ते करावे देवाचे, देवाच्या चिंतनात हित आहे, हिताचंच केलं. आता इथे एक प्रश्न आहे, एवढी शंका काढतो मग अभंगात जातो. एखादा आपल्याला विचारी, महाराज काय तुमचे साधू असे का म्हटले? दत्तात्रय महाराजांना अभंग म्हटला, वासुदेव वासुदेव म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे. असं का नाही म्हणत हो? कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव म्हणा. चाललं असतं की नाही बुवा? काऊन म्हणतात वासुदेव वासुदेव म्हणा? हरी हरी तुम्ही म्हणारे असं का नाही म्हटलं? हरी तुम्ही म्हणारे सकळ चाललं असतं. नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्तिचारी घरी त्या असं म्हणा. नारायण हरी मुक्तिचारी चाललं असतं की नाही? आणि शास्त्र म्हणजे एक शब्द 2 वेळा वापरू नये. द्विरुक्ती नावाचा दोष लागतो. मग संतांनी वापरला, मग दोष नाही लागत का द्यायले? असे काही कारण आहेत. पटपट सांगतो, जरा टाइम होऊन राहिला. की त्या निमित्तानं एक शब्द 2 वेळा वापरायलाच पाहिजे. तुमच्या घरी जर कोणी आलं तुम्हाला त्याचा आदर करणं असला तर एक शब्द 2 वेळा वापरा. तुमच्या घरी पाहुणे आले, समजा मी आलो, कसा करतात आदर तुमच्याकडे? उत्तर बरोबर केलं ना, फक्त त्यानं स्वर चुकला. कसा? ऐका, त्यानं काय केलं? बाबा तुम्ही जे बोलले 1 नंबर बोलले, या या तुम्ही बोलले. आता सांगतो मग मी. आता बाबा ऐका, आदर कसा करतात? पहिला शब्द असते राम 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 राम. मी तुम्हाला कधी भेटेल वाटून राहिलो मग कुठं ना कुठं आपण गाडीत शेगावले म्हणा, कुठं म्हणा, कुठं तरी भेट व्हायला माझ्या चेहऱ्यात. मी तेच म्हणून हे कुठलं म्हणजे असं वाटून राहिलं आमच्या भागात. ऐका, तुमच्या गावात समजा मी आलो तर तुमचा पहिला शब्द राम राम, एक शब्द. मग आमच्या जगन महाराजांना काय म्हटलं? नाही असं याला आदर नाहीत म्हणून.
या ऐका आता जरासे आता येणं हा विषय काढला म्हणून जरा लांबून बोलतो हा लागू द्या टाइम 12 वाजले ती यायच्यामुळे मी तुम्हाला सांगतो यायनं ते या केलं ना यानं अनादर होती कसा पटून देतो शास्त्र सांगतो चक्षुर्दद्यात मनोदद्यात वाचम दद्यात सुरताम अनुव्रजे दुपाशी तस यज्ञ पंचदक्षिणः कोणी जर तुमच्या दारी आला तुम्ही चांगल्या नजरेनं पाहिलं एक यज्ञ करायचं पुण्य आहे मनानं चांगलं चिंतन केलं बरं आला आपल्या घरी एक यज्ञ होते वाचन या काय म्हणा लागते या हा स्वर या ऐका आता समजलं नाही अहो राम राम घाल्यानं पुण्य आहे बाबा मी माफी मागून बोलतो तुम्ही वडिलाच्या वयाचे माणसं आहे पण माझा स्वभाव असा आहे मी तुमच्याशी बोलतो राम राम घाल्यानं पुण्य आहे राम राम घाल्यानं पाप हे तुम्हाला कोणीच नाही सांगणार माझं पुरावा आहे मी 1000 लोकांत बोलतो ना हा मी मोठ्याची संगत केली आणि तुमच्यासारखेचा आशीर्वाद कमावला माझं म्हणणं आहे तुम्ही माझ्या घरी आले आणि मी जर केलं राम राम पुण्य आहे पंचदक्षिण नावाचा यज्ञ होते ब्रह्मयज्ञ कर्मयज्ञ ज्ञान यज्ञ एका रामानं होते राम राम पण राम राम घातला एखादा अधिकारी आता हे जे महाराजांचे विद्यार्थी आहे हे आज तुम्हाला विद्यार्थी दिसतात तुमच्या गावात पावल्या खेळून राहिले पोरं आहे पोरं नाहीत ते अरे यातला कोणता महात्मा होईल तुम्हाला काय माहित आहे एखादा मोठा साधू होऊ शकते की ज्याची गाडी दुरून दिसली की तुम्ही हात जोडसाल असं होऊ शकते मग आता यातल्या एखाद्या साधूला तुम्ही राम राम घातला राम राम पुण्य राम राम पुण्य आणि स्वर बदलला तुम्ही राम राम आता काय अनादर आहे राम 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 आदर राम राम अनादर आहे आता काय अनादर आहे आदराने यज्ञ होते आणि अनादराने यज्ञ मुळ्याचं पाप पुढे विषय म्हणून संतांनी एक शब्द 2 वेळा वापरला राम राम या आले बसा बसा याला म्हणतात आदरार्थ द्विरुक्ती एक कारण सांगतो अजून 49 कारण आहेत बाबा अशी पण सांगायला वेळ नाही एक कारण सांगतो जर घाई असली तर एक शब्द 2 वेळा वापरायलाच पाहिजे वापरा उदाहरण द्या लागेल समजा पती पत्नी गावात जायला निघाले बुवा गेले फाट्यावर आणि बाई आहे घरी फाटाच म्हणतात ना बुवा फाट्यावर आणि बाई आहे घरी मग गाडी आली लोणार आता तुम्हाला लोणारला जायचं आहे डबल लवकर गाडी नाही बाई घरी आहे आणि बुवा कुठं आहे फाट्यावर आता तुम्ही त्या बाईले कसे बोलावसाल सांगू नका तुम्ही कसे बोलावसाल एका आवाजात बाई येते का हो खरं सांग घेऊ नका तुम्ही बाईला घेऊ नका खरं सांगा बाई एका आवाजात येते का बोला ऐका ऐका बाई कोणतीही असो कोणतीही असो एका आवाजात येत नाही मी खरं बोलणारा माणूस आहे आमचे गुरुवर्य वक्ते आबा म्हणत जात एकदा म्हैस लवकर येईल माय शब्द नाही आबाचे आबा सांगत एकदा म्हैस लवकर येईल पण बाई येत आणि आता मी म्हशीवालाच माणूस आहे मला म्हशी वागवायचा शौक आहे इमानदारीने सांगतो बाबा खरंच बायकोने 4 आवाज द्या लागतात आणि म्हैस जर कोणाची तूर खायला लागली मी उभा असलो तर मी जागीच ऐका एका आवाजात म्हैस जोड येते राज्य कोण येते कोण कोण पण बाई कधी एका आवाजात घराच्या बाहेर निघत नाही तुम्हाला मग राग आलाच चाल बाईचे 4 प्रकार आहेत एक शंकिनी दुसरी डंकिनी तिसरी हस्तिनी चौथी पद्मिनी किती प्रकारच्या बाया आहेत आजी
4 प्रकारच्या तुमच्यातच आहे. एक शंकिनी, दुसरी डंकिनी, तिसरी हस्तिनी, चौथी पद्मिनी. शंकिनी शंकाखोर, तुमच्या मनात लवकर शंका आहे, संशय येतात. बरोबर बोललो आई? समजा या मावशीनं दुसऱ्या मावशीच्या कानात जर गोट सांगली की मागची मावशी लगेच म्हणते मायच कुठलं व. हा एक प्रकार, इले म्हणतात शंकिनी. बरोबर आहे. दुसरा प्रकार आहे डंकिनी. समजून राहील तुम्हाला? दुसरा, तुम्ही अशी हिरेल बसले हो. दुसरा प्रकार आहे डंकिनी. डंकिनी कशाला म्हणतात? जे बाई माणसाचं घरामध्ये काहीच चालू देत नाही. काही काही माणसाला आई खोटं नाही बोलत, वर्गणी द्यायची अधिकारी नसते. आता आम्ही सप्ते करतो, आम्हाला फिरायला लागते वर्गणीले, मोठे मोठे सप्ते असतात. आम्ही म्हणतो भाऊ आकडा सांगा ना. आकडा आम्ही का वरलीचा विचारतो का? मग एकदम सांग ना मांडा 1000. मला एक जण मी म्हटलं भाऊ आकडा, थांबा मी तिले विचारून येतो. मा देखत घरात गेला आणि बायकोला म्हणते ते साधू आले. साधू म्हणतात वर्गणी देणं. माणूस आहे का? अशा 5 माणसांनी जगू नये. या मंडपावाल्या जोडून दोर घ्या, मस्त लंब झाड पाव उचलो, तो दोर असा गळ्यात बांधा, झाडाले झोका घ्या. कठीण आहे ना. ऐका, जे बाई नवऱ्याचं घरात चालू देत नाही ते डंकिनी. तिसरा प्रकार आहे हस्तिनी. हस्तिनी म्हणजे झांबली. झांबली म्हणजे थंडी. थंडी म्हणजे बोलायला बोलकीन, कामाला हलकी. काहीच येत नाही. काही बाई, एका बाईने खिचडी केली, खाली जळगाव, मंदात चिखलगाव, अनवर तांदळवाडी, इले म्हणतात झांबली. चौथा प्रकार आहे पद्मिनी. पद्मिनी म्हणजे कोणी कामात हुशार, म्हणजे तुमच्या गावातल्या बाई. ऐका, आम्हाला दूर जाणार आहे कीर्तनाला उद्या यवतमाळच्या पुढे, मग आता मुक्कामी राहा लागेल. ऐका, थोडक्यात सांगतो. जर झांबली बाई एका आवाजात येत नाही, तुम्ही फाट्यावर गेले, तुम्हाला आवाज जर नसला तर एका नाही, तुम्ही जर केलं ये ना ये चाल ना गाडी जाईन, येते का बाई? तुम्हाला घाई करण्याची जाऊ द्या बाबू, काय काय समजून सांगा. संतांनी ऐका, संतांनी बाय ऐका ना, नामस्मरणाची परमार्थाची घाई करा म्हणून एक शब्द 2 वेळा वापरा. संत समागमी धरावी, आवडी करावी तातडी, परमार्थी परमार्थाची. त्या नामाच्या दृष्टीनं तुकाराम महाराज देवाशी बोलले. त्या देवाला विचारतात, देवा तुझं नाव मला दे, तुझं नामस्मरण मी करणार आहे, मला कीर्तन भक्तीची नोकरी पाहिजे देवा. देव म्हणतात तुकोबा मग मुलाखत घेतो तुमची. पटवून द्या. मग पटवून दिलं. तुझं विना देवा कोणे म्हणे माझी जीवा, मी तुझं नाम घेऊन देवा. तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीवा. पांडुरंगा मी तुला सोडून दुसऱ्या कोणाचं नाव घेणार नाही, दुसऱ्या कोणाचं. ऐका, तुम्हाला झोपाणी आल्या ना? खरं सांगा बरं. एक आजी झोपली ना बापू हो, खरंच सांग, मी खोटं नाही बोला, मी असणार उभा. ते मावशी पडून राहील, ते शेजारच्या मावशीनं धक्का दिला, उठ म्हणे. हा खरंच बुवा, आता उठली आणि इकडे तिकडे पाहून राहिली. जाऊ दे माय, मला माहित तुले माहित, मी नाही सांगत नाव आता. राहू दे. ऐका, तुकोबाराय म्हणतात पांडुरंगा
मी तुला सोडून दुसऱ्या कुणाचं नाव जिभेवर येऊ देणार नाही. तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीवा नाही. एक अर्थ. आता दुसरा अर्थ पहा. तुझं विना माझी जीवा कोणा म्हणे. स्वर बदलला की अर्थ बदलते. मी तुम्हाला रामरामचा दृष्टांत सांगून दिला की राम राम घातल्याने पुण्य, राम राम घातल्याने पाप आहे. तर स्वर बदलला की अभंगाचा भाव बदलला. तुझं विना माझी जीवा कोणा म्हणे देवा. पांडुरंगा, कोण्या गोष्टीची संसारात परमार्थात मला जर कमी पडली तर मी तुला सोडून दुसऱ्याला मागणार नाही. एकाचा संसार करते दुसऱ्याच्या पुढे हात पसरते, तिले व्यभिचारी म्हणतात. मग पांडुरंगा, मी तुझ्या नावाचं कपाळाने बुक्का लावून फिरतो, तुझ्या नावाची माळ गळ्यात घालतो. तुकाराम महाराज म्हणतात, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. मग देवा, जसा पतिव्रता बाईले तिचा पती असते, तुकाराम महाराज म्हणतात तसा आहेस तू आम्हाले. आम्ही तुला सोडून मागणार नाही. तुझे दास्य करू आणि का मागू खावया. धिक झाले जिने माझे पंढरी राया. पांडुरंगा, धिक्कार सोशा जीवनावर. हा झाला दुसरा अर्थ. आता पहा तिसरा अर्थ. 27 अर्थ आहेत आता असे. किती झाला टाइम म्हटलं? 11:15 आहे ना. 27 काले मग एकच राहिला. तुझं विना माझी जीवा कोणा म्हणे देवा. मला सगळं जमते. मी यायला विचार आमच्याकडे. मी एका दिवशी 5 काले करतो. काल्याची कीर्तन 5. मग कसे करत असेल तुम्ही विचार करा. मी जागीच मामल भटाची फैत हल्ली पुतना मारली, गाई गेल्या पाण्यावर घ्या काला. प्रॅक्टिस आहे ना हे. ऐका, पटपट बोलतो. आता तिसरा अर्थ. तिसरा अर्थ. तुझं विना माझी जीवा कोणा म्हणे देवा. माझी जीवा तुझं विना कोणा देवा म्हणे. आपलं आयुष्य वाढून टाकलं तरी कमी आहे. याची 27 आणि 28 अर्थ आहे असं नाही. जीवनभर फक्त अर्थ काढत राहिलं तर आपण मरू. आपल्यासारखे 1000 मरतील पण अभंगाचे अर्थ नाही सरतील. हे काय कवित्व आपलं आहे का? तुम्ही पहा, आता आपल्यात लय कवी असतात. ह्या मावल्या किती गाणे जोडतात. खरं सांगा, ऐका वाटतात का? सुंदर ते ध्यान अभंग रोजच म्हणतात. जगन महाराज, दत्तात्रय महाराज, धनंजय दादा रोज म्हणतात. तरी म्हणाच वाटते की वेगवेगळी चाल लावलो, वेगवेगळी तुम्हाला वाजवच वाटते का? ती अभंग आहे, कधीच भंगत नाही. आता मी दिंडी चालक आहे संस्थांचा. माझ्यासोबत दिंडीत बाया असत. पहिल्या जुन्या ज्या बाया, म्हाताऱ्या बाया मस्त गाणी म्हणत. शेगावच्या साजना याव्या आमच्या भजना, एवढा निरूप द्याना गजानन बाबाला. टाळ वाजे, मृदंग वाजे, मधुर वाजे विना, गजाननाची पालखी आली, विठ्ठल विठ्ठल म्हणा. मस्त वाटत. आता नवीन बाया दिंडीत नवीन गाणी गातात. आता त्या कोरोनाची एकादशीला आल्या बाया, कोरोना लवकर जाऊ दे ना, माया पोराचं लग्न होऊ दे ना. काय गाणी आहेत या बायाची. बाबा बरं येईल कसं काय जोडता येते तुम्हाला काही समजते पण मनानच नाही. पण बरं असं जोडतात असं वाटतं बाप्पा कोण्या पुस्तकातला आहे. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन, तुझी आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाचाही तू रे देव, माझा नंबर कर रे शिव. बाबा असे 5 गाणे म्हणतात लागे पावले बी. हो भजन काय असं वाटते की काय बापा काय बाया भाविका. एकदा तो बेवड्याची बायको दिंडीत आली काका. बेवड्याची, बेवडा समजते तुम्हाला? बेवडा समजते ना? समजते ना? बेवडा नाही वाटत. इकडे काय म्हणतात ना? बेवडा नाही. गेला झाकून जीव माय. भले असं इतका आनंद झाला. म्हटलं पुऱ्या सृष्टीवर हे एकच गाव असेल
की या गावात बेवळा नाही. मी म्हणतो बापू तुम्ही भाग्यवान. ऐका, बेवळ्याची बायको दिंडीत आली. मग ह्या दिंडीतल्या बाया तिले म्हणत म्हण बाई गाणं. आता तिले कायचं गाणं येणं तिच्या नशिबाचं सर्व गाणं होईल. पण ह्या बाया तिले देत सोडून बाई म्हण गाणं. पण जे त्या बाईनं गाणं सुरू केलं महाराज बंदच ना पडले. दुपारी पंगत बसले तरी तिचं गाणं सुरू. शेवटी मी गेलो, म्हटलं मावशी तू काय बंदचं बटन हरपलं, बंद कर गाणं. पण तरी म्हणे एक कळवं म्हणू द्या. पण गाण्यामध्ये देवाचं नाही, साधूचं नाही, काहीच नाही. गाण्यात काय सांगे, मला नवऱ्यानं मारलं व शेजारीनं त्या बाई, काय आहे काय. पण तरी मावशी तुझ्यासारखी एक मावशी उठली, तिच्या तोंडावरून हात फिरवते, माय काय गया आहे. तिला असं म्हटलं की तिला अधिक जोर आहे. सोयऱ्या धायऱ्यानं आंदोलन दिलं, उभाऱ्यानं बाजारात नेलं, सारं विकून टाकलं, टोनग दारू पिऊन आलं व मले दळ दळ मारलं. दुसरी म्हातारी उठली म्हणे, माय काय हृदय भरेल आईचं. असं म्हटलं की ती कळवत जोडे. भर दिवाळीले दारू केला, यानं बाई फटाका फोडला, शेजाऱ्याचा कापूस जळला, अन लोकाईनं गद्यासारखा मारला. बापू हे असं कवित्व किती असलं पानसट आहे. काय आहे हे, पानसट आहे, पानसट. आता तिसरा अर्थ सांगू द्या फक्त पटपट. तुझं विना माझी जीवा कोणा म्हणे देवा. मी असं काहून सांगतो, लोकांना असं वाटतं हा बोलय लांबत. मी कीर्तन लांबत नाही. तरुण वर्ग कीर्तनात आहे, सगळं चालू द्या लागतं. तुम्ही टीव्ही पाहता की नाही बरोबर हो. ते टीव्ही पाहत असताना तुम्ही पहा, असं वाटते की आता काय होते, महाभारत. असं वाटते बस आता युद्ध आहे. पण बस चुकून भीम येते, चुकून काय असं युद्ध सुरू व्हावं म्हणतात. येते वॉशिंग पावडर निर्माण. नाही ना, खरंच ना. बापू आता 3 दिवस झाले, 3 दिवसापासून जी टॉकीजवर माय कीर्तन सुरू होते. परवापासून 28, 29, 30. मी ना कीर्तन केले, बिळले ते टीव्हीवर दाखव. मग मी बसलो टीव्ही पाहायला. ते मोबाईल मध्ये लावलं, आमच्या बुवान दिलं मला गाडीत लावून. म्हणे काका पहा कसं दिसते. तर मी विचार करू, मी ना कीर्तनच करेन. पण त्या मा कीर्तनामध्ये आलं म्हणतात इश गाठ लगावून खुशली बघा. मी या पोराला म्हणू, अरे गणा मी ना असं म्हटलं नाही, पण या काही तू इश गाठ लगाव. तसं कीर्तनामध्ये कसं पाहिजे, बोलता बोलता असं काहीतरी असलं तर बरं लागतं. चालतं आता पटपट बोलतो. आता काही करतो जराशी. 12चाच टाइम आहे ना. ऐका तिसरा अर्थ सांगतो. तिसरा अर्थ, तुझं विना माझी जीवा कोणा म्हणे देवा. माझी जीवा तुझं विना कोणा देवा म्हणे. कळप करावा जरासा, असा ट्रबल वाढवा. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. पांडुरंगा अरे माझी जीव तुला सोडून दुसऱ्या कुणाले देव ना म्हणे. माझी जीव दुसऱ्याले कोणाले, याच्यावर प्रमाण आहे. विठ्ठले विन देव म्हणती, ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती, नाही तृप्ती विठ्ठले विन. तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलाची चकार लावून एकच पाहल्यानं जन्माचं जीवनाचं सार्थक होते. शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजे भूते खेते. आपुल्या पोटाशी रडते, मागती शिते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. जरा ध्यान देऊन ऐका 10 मिनिट. देव कोण आहे, नावापुरतं घेते, नावासहित देते, तो देव आहे. सुदामजी बुटभर पोहे घेऊन गेले, बदल्यात गाव सोनी याचा दिलेला देव आहे. नावापुरतं घेतलं, जसं घेते तसं देते, त्याने दैवते म्हणतात. देवा पुत्र होऊ दे, कापा बोकड्या, कापा कोंबडा, कधीच नवस करू नये, कधीच नाही.
काय लोक असतील. अरे संत विठोबाले देव म्हणा एका बढिया माझा पंढरीराव तो या. आता काय कोणाच्या अंगात देव आला की सर गाव जावा. दैवते म्हणण्यामध्ये देव पण घडलं. मी अंगात देव येत नाही असं मी म्हणत नाही. हा गुरुवर्यांचे शब्दात आमच्या आजोबाचे वक्ते आबा म्हणा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातली जी तलवार होती ते आई भवानीचं रूप. आणि तलवार हातात आली रे की अंगात सणसणी आली रे की कचा कचमाना. पण काही काही लोक नाटक करतात. कोणाच्या अंगात देवाला कोणाचे येते काय अंगात. आमच्या गावात एका खलबत्त्याच्या अंगात देव ते नागपंचमीचं भजन असते. नागपंचमीला ते बाऱ्याचं भजन असते. तुमच्याकडे असते का ते. मग ते बाऱ्या म्हणाले मला जरासा छंद होता. मी त्यात जाऊन बसू. मला गोंधळी येते. हा म्हणून माय कीर्तन गोंधळासारखं असते. मी सगळंच केलं. सगळे भजन मला मल्हारी येते. मग कोणतंही येते. म्हणजे ज्यात बसलो मी त्यातला. गोंधळी जर आला तर आमच्या देवीच्या पुढे मला म्हणे बुवा. आणि मग मी एकटाच म्हणू अंबाला माझ्या मरवट मरवान बरी झाली राहती. कुंकवाची वाटी बोलावं सताच्या हाती. कोसावली अंबाबाई ग बाई कोण्या राजाला पावली अंबाबाई. हे सगळंच करू मी. हो म्हणजे असं भजनच नाही सोडलं. मला यातलं येत नाही. त्या बाराईमध्ये बसलो कधी ना तर मी संध्याकाळी सुरू केलं रात्री 9 की सकाळी बारी संपे माहिती. यज्ञ धर्मान मांडला धर्मान मांडला. पत्रिका सोन्याच्या शापल्या सोन्याच्या शापल्या. अक्षर मोत्याचे काढले रामा. अक्षर मोत्याचे काढले देवा. जाऊ दे जमून नाही राहिलं वाटते. कारण हे सगळंच केलं. म्हणून तुम्हाला त्या म्हाताऱ्याच्या अंगात देव आला. खलबत्त्याला काय म्हणतात. मग म्हाताऱ्याच्या अंगात देव आला. मग तो देव करेल असं असं ते भक्त कर. देवाला मोकळं करा. मोकळं बांधलेलं नाही. नाही 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 देवाचं शर्ट काढा. बडाक्याची थंडी हे म्हणून शर्ट काढा. मी म्हणून देवाच्या अंगात रगत नाही. देव मरीच रे. देव मरीच रे. मी सांगू द्यायले नाही गो एवढ्या थंडीत शर्ट काढलं म्हटलं देव मरते. देव मरते मी करू. पण देव हुशार होता. देवानं बांडीच घालेलं होतं. एक जण आला देवाचं बांडीच काढा. देवाने मोकळं करा. और म्हटलं काहून मारत म्हणून राहू दे रे. नाही नाही बांडीच. त्या देवाचं बांडीस काढलं थंडीत. त्या बांडसात उठशा बिड्यान तंबाखूच्या पुढे. पण तो देव मग घुमता घुमता त्या भक्ताला सांगते भक्ता बिड्या मुडतील रे. त्या गरगळ ऐका पण चुकोबर आहे म्हणतात. देवा पांडुरंगा मी तुला सोडून देव नाही म्हणणार. मी तुला सोडून मागणार नाही. मी तुला सोडून नाव घेणार नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. पांडुरंगा मी नाव नाही घेणार. तुकाराम महाराज म्हणतात देवाले. मग देव म्हणतात तुकवा तुमचं सगळं पटलं. पण काय आज म्हणता नाव घेत नाही. आणि 4 दिवसानं मला सोडून गेले तर असं होणार नाही. दुसऱ्याचं नाव घेतलं तर असं होणार नाही. बरं झालं कधी तर तुकाराम महाराज म्हणतात स्वतःसाठी सजा सांगतो. दुसरं चरण म्हणतात देवा मी स्वतःसाठी सजा सांगतो. तरी हे हो का शतखंड पडो झटून या रांड. देवा या रांडीचे कोणाचे जिभीचे या रांडीचे 100 तुकडे होऊन गळून पडेल जर विठ्ठला तुझं नाव सोडून दुसऱ्याचं नाव घे. आता एक संशय आपल्या मनात येईल. ध्यान देऊन ऐका. झालं कीर्तन आता. का हो एका विठोबाले देव म्हणा आणि बाकीचे देव सोडून द्याव काय. आम्ही हिंदू आहो. दगडाले शेंदूर लाल दिसले तुमची मान झुकते. झुकतेच ना. मग सोडून द्याव काय आमचे देव. नाही नाही सोडू नका.
मरिये आसरा पर्या खंडोबा हे आपले दैवत आहे, सोडायची गरज नाही. मग तुम्ही कसे म्हटले एका विठोबाले देव म्हणा? मी तुम्हाला एक दृष्टांत देतो ना, अभंगाची सोडवणूक करतो. ऐका, पटपट अभंग सोडवतो. एका विठोबाले देव म्हणा आणि बाकीचे देव सोडून द्याव काय याच्यासाठी बोलतो. फक्त दृष्टांत ध्यान देऊन ऐका. पतिव्रताबाई, आता पतिव्रतेचे लक्षणं सांगले तर दिवस निघेलोक चालतील. दुःशिलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्य धनो किंवा पतिस्त्री भिर्ण हातव्य पतिव्रता सांगत नाही. आता पतिव्रताबाई, तिचे पती पोलीसमध्ये ड्युटीवर जायला निघाले. मग ते बाई अशी उमरट्या दाराजवळ आली आणि त्या बाईनं केला काय म्हणतात बाय 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 बाय. मग त्याने पोलिसाले केला, तुम्ही इरले का हो, बंद करू का? मग मला प्रसन्न वाटलं बाई, 10 मिनिटं बोलू द्या ना फक्त, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर असं वाटलं पाहिजे की आम्ही हाव आम्ही हाव आम्ही हाव. ऐका, त्या बाईने केला बाय बाय टाटा. मग ऐका, तो पोलीस ड्युटीवरून घरी आला आणि घरी आल्यावर गावामध्ये सप्ताह चालू आहे. त्याला कीर्तनाची आवड, धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला आणि कीर्तनाले आला. आणि त्या बाईनं त्याले टाटा केला. शेजारी बसला होता. शेजारी म्हणजे कशी पतिव्रता आहे हे. सकाळी ना पोलीसले टाटा केला आणि आता साधूले. तो साधू कीर्तन झाल्यावर घरी गेला. मग घरी गेल्यावर तो झोप्याचा ड्रेस घालतात. तो काय म्हणतात ते काय रे, बरमळा. बरमळा काय रघु, काय बरमळा काढला खरं. केवढाही बुवा असो त्यात 35 राहील. एका टांगीमध्ये 50-50 किलो गहू बसतील. ऐका, त्यानं तो बरमळा घातला आणि बरमळा घातला आणि सकाळी फिरायला निघला. फिरायला जातात की लोक, कोणते लोक जातात फिरायला? आमच्याकडे त्याने चक्री गंगा तो निघला फिरायला. आणि त्या बाईने केला, शेजारी म्हणे पाहो कशी पतिव्रता, पोलीसले टाटा करते, साधूले टाटा करते आणि गंगा फिरायला करते. दृष्टांत संपला. आता सिद्धांत ऐका. त्या बाईनं टाटा केला, बरोबर आहे. कोणाले केला, पतीले की पोलीसच्या ड्रेसले? तुम्ही सांगा आता. पतीले. त्या बाईनं टाटा केला धोत्राले की तिच्या पतीले? बोला. बरमोड्याले की पतीले? तिले त्या धोत्राचं घेणं देणं नाही, तिले बरमोड्याचं घेणं देणं नाही, तिला त्या पोलीसच्या ड्रेसचं त्या वर्दीचं घेणं देणं नाही. त्यातले तिच्या पतीला टाटा केला. तसं प्रत्येक हिंदूंना लक्षात घ्या, आपले 1000 देव नाहीत. आपला देव एक आहे. त्यानं 1000 कपडे घातले ना आपल्याला भुलवलं. त्यानं 1000 नावं ठेवले. ज्ञानोबा राय म्हणतात ज्ञानेश्वरी, कष्टले संसार शिने जे देव येती गारहाने, तया ओदे नामे जेने तो संकेत हा, ब्रह्माचा बोला फिटावा, परिअद्वैतत्वे तो भेटावा, ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे, म्हणून त्रयक्षर हे नाम नोहे जाण केवळ ब्रह्म. या संसारातल्या जीवाले कष्ट होतील आणि हे मला हाक मारतील म्हणून त्यानं नाव ठेवली. आपल्यासाठी नाव आहे, आपल्यासाठी रूप आहे. तो पंढरीचा विठोबा नवरात्रामध्ये सिंहावर बसते. विठाई किठाई माशी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी एकच आहे, विठोबाच आहे. 1000 रूप घेतले त्यानं, तोच खंडोबा झाला. त्यानं त्याची राई रखुमाबाई बानू माणसा बनवली. वारीवर सवार देव कोणता, देव जेजुरगडचा मारतंडा. विठोबाच आहे, तोच खंडोबा झाला. तो शेगावात आला. गांजाची चिलम भक्तासाठी हातात घेतली. व्याधी वारुणी केले कैका संपन्न, करविले भक्ता लागी. तोच सावतोबा झाला, तोच नामदेव महाराज झाला. प्रत्येक अवतारामध्ये त्यानं नाव बदललं. पण
ऐका मंडळी, भगवंतानं भगवान नावाचा अर्थ जन्म घ्यायच्या वेळेस नाव नाही बदललं. भगवान बाबा देवते संत, भगवान बाबा म्हणजे भगवान पंढरीनाथ आहे. फक्त कपडे बदलले, नाहीतर पंढरीचा जो राजा आहे त्याच्यात जे पावर होती तेच पावर बाबात होती. पाण्यावर तरंग कोणती तेच पावर, कोणती पावर? जे विठोबात आहे, जे विठोबात पावर आहे ती आहे. म्हणून ऐका, देव पंढरीचा राजा एक आहे, तोच भगवान बाबा झाला, तोच वामन बाबा झाला, तोच गजानन बाबा झाला, तोच ज्ञानोबा तुकोबा झाला. एकच आहे. त्यानं कपडे 1000 घातले, नाव 1000 ठेवले. आणि याच्यापेक्षा सोपी रूप सांगतो त्या विठोबाचं. रखुमाबाई म्हणजे आपली आई समजा, आणि पंढरीचा राजा आपला बाप समजा. पंढरपुरात माझी आई रखुमाबाई आहे आणि माझा बाप पंढरीचा नाथ आहे असं समजा बापू. कुठंच जाण्याची गरज नाही. तुकोबारायनं मोठ्या निष्ठेनं सांगलं, पांडुरंगा या जिभीचे 100 तुकडे होऊन गळून पडतील. तुकोबा तुम्ही पास झाले, तुम्हाला नोकरी लागली का हो तुकोबा, तुमची जी भोग व्यभिचार रहित आहे काय? हो देवा, काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी, तरी हे हो का शतखंड पडो झडून या रान. देवा, माझ्या मनात जर काही इच्छा झाली आणि त्या इच्छेसाठी या करंटीनं वळवळ केलं, या रांडीचे 100 तुकडे होतील आणि गळून पडतील. तू म्हणाल बघ, साधूच्या मनात काय इच्छा होईल, झाली कधी तर कशी होते सांगतो. एक दिवस असं झालं भाऊ, 12 वाजले, कोरोनाचे दिवस, मला झोपच नाही. माई बहीण मला म्हणे, शिव्या झोप ना गोविंदा, तोच आहे गडी, बोल नको. ऐका, 12 वाजले झोपणार आहे. मग आमची बहीण मला म्हणे, शिव्या झोपणं, 12 वाजले. म्हटलं बाई मला झोपच लागत नाही. कशी काय नाही लागत? म्हटलं मला कीर्तनाची सवय आहे. म्हणजे कीर्तन 11 बंद होते, आता 12 वाजले. म्हटलं बाई मला झोपच नाही येत. थांब म्हणे, कशी नाही लागत तर पाहतो. घरात गेली, मला वाटलं झोपीची गोळी आणि मला देईन. आमची बहीण एवढी हुशार राजी हो. घरात गेली, नारळ, शेला टोपी, बुक्क्याची वाटी आणि पाकिट आणलं. बघलं त्यानं बुक्का लावला, पाकिट दिलं आणि अशी झोप लागली हो. सकाळी जागच नाही येत जाय. तुम्हाला समजलं काय? तुकाराम महाराज म्हणतात, अशा इच्छेसाठी वळवळ करीन करंटी, तरी हो का शतखंड पडो झडून या रान. तुम्ही म्हणसाल मग जमलं लेकाचं, तुम्हाला द्यायचं काम नाही. बरेच लोक म्हणतात साधू लोक काय पैसे पाहिजे, खरं म्हणतात ना. मग त्याने सांगत जा, त्याने म्हणा 2 आम्ही 2 लेकर किती झाले, 4, आम्हाला पंप घेऊन जा म्हणा. जीव तपते ना, कायम पैसे नाही पाहिजे. बरोबर आता वाजलोय तुकोबारा ज्ञानोबारा काय इथे कीर्तनाला आले काय? की जितकं पैदल चालवला जाय वारीच्या रस्त्याने कीर्तन कर. प्रचार प्रसार हा आपल्यापासून सुरू झाला. ते तिथल्या तिथे गेले. ज्ञानोबारा कुठं जात? दिंडीच्या रस्त्याने, ज्या गावात मुक्काम त्या गावात कीर्तन. आता आपल्याला धर्माचा प्रचार म्हणून हे करणार. मग आता समजा 10 रुपये किलोमीटरनं गाडी आणली, यायनं मला नारळ द्या बुक्का पुंडली काय करा. सत्यनारायण घर नाही तुम्ही घरी दिन बायको घरात. तसंच तर या कोरोना पासून आता घरी गेलो की बाया करतात, थांबा 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 थांबा, बाहेरच गरम पाणी, कपडे भिजू घाला, कपडे भिजू घाला. तुम्ही एशीतनं आले, तुम्ही गाडीतनं आले, लोक आहेत गेलते. असंच नको, इतकं खराब वाटते जसं काय आपण कोणाच्या मोतीहून आलो. इमानदारीनं मी घरी गेलो की कपडे बाहेर काढा, कपडे बाहेर काढा, कपडे भिजत घाला, भिजत घाला आपणच. एक दिवस असा जीव तपला, आई माया. मी म्हणले का 8-8 दिवस फिरतो आणि हे म्हणते कपडे हाताने भिजू घाला. मी ना काय केलं बाबा, 8-10 कीर्तन करून येलो होतो. एवढ्या नोटा घालते, आता लय दूर दूर जातो. हे एवढ्या नोटा धरल्या पाण्यातच घातल्या. कोरोना आहे, कोरोना आहे. काय करावं? तुकोबारा म्हणतात देवा, अशा इच्छेसाठी
जर वळवळ करीन करंटी तरी हो का शतखंड पडू झडून येरान. तुकाराम महाराज पास झाले परीक्षेत, तिन्ही परीक्षेत निघले तुकोबारांचा देवा आता तुझं नाव घेतो अधिकारानं. असे असतात खपाटीच्या खपाटी. पावभर खासान तरी आग नाही होत, पावभर खासान तरी आग नाही होत. आणि काही काही इतकाले असतात किती एक खाल्ली की हो कोणती मिरची खुर्रसनी म्हणतात आमच्याकडे, लवंगी तुमच्याकडे लवंगी म्हणतात. हो माणूस बारीक चिरीक दिसते पण असो म्हटलं बोंबीच्या देठापासून वा. पण आता टाइम झाला, ऊस गोळ झाला म्हणून काय मुळा असेल तर खावा. प्रीतीचा पावना झाला म्हणून काय फार दिवस राहिला, जवळ याला महिनाभर राहिला. लोक म्हणजे म्हशी चारून तेवढ्या जाईल कोणी असो. तसं कीर्तनकारानं जास्त टाइम घेऊन ये बापू. एकदा मस्त हातानं टाळ्या वाजवू, मुखानं नाही तसं नाही, मुखानं नामस्मरण करू. कारण मी नेहमी सांगतो चाय की शोभा प्यालीशी, चहालाय दुधाचा आणि कप फुटेलाय घ्या नाही वाटत भाऊ. तो कप फिरते फिरते आणि त्याचा दम जिरते, कोण नाही घेत त्याला. बरोबर आहे की नाही? आम्ही घेतो पण साधू लोक विचारा येईल आपल्या चहा लोक कशात आणतात, कपात नाही ते प्लास्टिकचे टपरे सगळ्या धोतराईने डाग पाळतात आमचे. बरोबर ते कडक आणा कागदाचे ते टपर
तुझा राग येतोच वाटते त्याचा बोया करा त्या आणणारीच्या तोंडात घाला साया यांडवाणी दिसतो का खा चाय की शोभा प्यालीश दुल्हन की शोभा डोलीश बगीचा की शोभा मालिश भिकारी की शोभा झोलीश झगडे की शोभा गालिश एक पोरग उठलं मला काय म्हणे बुवा काय ससुराल की शोभा सालिश मला सांगणार बाबू कीर्तन की शोभा तालिश एकदा हात वर करा मस्त हात वर करा कॅमेरा तिकडे फिरू आज हरी म्हणे माझी जिव्हा तरी हे हो का शतखंड पडो झडो निया रांड काही इच्छेसाठी करीला वळवळ करंटी तरी हे हो का शतखंड पडो झडो निया रांड तुका म्हणे कर कटी तयाचा विसर तरी हे हो का शतखंड पडो झडो निया रांड पंढरीच्या राया काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा व्यासुभटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझी रसना हरिगुण वर्णावे तेवी मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक हे पाया खंड पडो झडो निया रांड उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरण सेवेचा जो योग या ठिकाणी आला तो किमनिमित्तानं आहे तुम्हा सर्व मायबापांना विधित अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीनाथाच्या कृपेनं संत महात्म्यांच्या आशीर्वादानं अजान सिद्ध साधू श्री संत भगवान बाबा श्री संत वामन बाबा या महान अशा संतांचा पुण्यतिथी महोत्सव या पवित्र पावन वझर या नगरीमध्ये होत आहे।
एक एकाहुनी बळी रे गंधर्वासारखे गायक लोक या ठिकाणी हजर आहेत. आदरणीय आमचे गुरुबंधू दत्तात्रय महाराज आहेत, आदरणीय आमचे जगन महाराज आहेत. एवढंच नाही तर आमचे मित्र परमस्नेही आमचे धनंजय दादा आहेत. सर्व महाराजांची फौज आहे. आमचे परम मित्र आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सतीश महाराजांनी हे असे महाराज मंडळी तयार केली. आनंदाची गोष्ट आहे. मी नेहमी म्हणत असतो की संन्यासी ब्रह्मचारी महात्मे मठ मंदिर बांधतात, पण आमच्या महाराजांनी हे मंदिर बांधले. सर्वांचे मंदिर एकाच जागी राहतात. आमच्या सतीश महाराजांचे मंदिर गावोगावी जाऊन ज्ञान सांगतील, पाहुल्या टाकतील, भगवंताचं नामस्मरण करतील. हे फिरणारे मंदिर महाराजांनी तयार केले आणि ते सुद्धा या गावामध्ये पावल्या टाकत आहेत. मृदंग सम्राट आमचे भरत महाराज आहेत. साऊंड सर्व्हिस सुद्धा एकदम मस्त बढी आहे. कोण्याच गोष्टीची कमी नाही. दुसऱ्या दिवसाची सेवा आमच्या सारख्या पामराकडे आहे. सतीश बाबांच्या मुखातूनच भगवंताची गोड अशी कथा आहे. मी एक बोलून गेलो. अजान सिद्ध साधू श्री संत भगवान बाबा वामन बाबा. साधूचे दोन प्रकार, एक म्हणजे साधन सिद्ध संत आणि दुसरे अजान सिद्ध संत. साधन सिद्ध संत म्हणजे साधना करून स्वतःचा उद्धार करून घेतात, त्यांना साधन सिद्ध संत म्हणतात. तुम्हाला माझी भाषा समजून राहिली ना? अशी कोमात गेल्यासारखे वाटत, फ्रेश चेहऱ्याने वाटत. लेकर मस्त दिसून राहिले. त्या गळ्यानं तर 3 गुंठे जागा घेतली आहे ना या लाल टी शर्ट. तोच तो पायला कोणाला सरक जरासा बरोबर बसू दिलं लेकरायले. बरे तो त्याच्या आसपास कोणतं लेकरू बसू नाही देऊन राहिला आहे. घंटा झाले पाहून राहिलं. सरकारी पोरं पुढे पुढे सरका, त्याचं ऐकू नका, या पुढे सरक रे नाही म्हणते त्याचे. अजून मी पायही लांबवते हातही लांबवते. कठीण आहे. विठाल विठाल लेकर भिवून राहिले का? सरक त्याच्या जवळ. काय नाही होत. काय करीन तो? सरक. हा पुरी अशी डेअरिंग करून राहिला, असाच करतो. त्याला काय म्हणते तो, जाऊ द्या असं. हा जमलं जमलं. सोबती कळत भेटला त्याला. रक्तीच खाशील म्हणते आता. ऐका आता बोलू नका. मोबाईल वाले ठेव मोबाईल खिशात. जाऊ दे, काही नाही करायला लागत. हा गोविंदा नथू ते ठेवून खिशात. ऐक कीर्तन. शांत बसावं जरा शांत. मी 1.5 घंटा कीर्तन करतो, फक्त ध्यान देऊन ऐका. विठ्ठल अजान सिद्ध साधू याचा अर्थ जे तुमच्या आपल्यासाठी अवतार घेतात त्यांना अजान सिद्ध साधू म्हणतात. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती या जगाकरता अवतार घेतात ते अजान सिद्ध संत असतात. श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन बाबा हे अजान सिद्ध साधू आहे. ज्यांच्यामुळे तुम्हा आपल्याला परमात्मा कळला, ज्यांच्यामुळे तुम्हा आपल्याला परमार्थ कळला. संत हे अजान सिद्ध साधू आहे. आणि अशा दिव्य महात्म्यांचा तुम्ही भव्य सोहळा करून राहिले. ध्यान देऊन ऐका. पुण्यतिथ्या पुण्यवानांच्या होतात. पुण्यतिथ्या कोणाच्या होतात? पुण्यवानांच्या होतात. पण करणारे पुण्यवानच लागतात. पापी लोकांचा पैसा परमार्थात लागत नाही. पुण्यतिथ्या करण्याकरता पुण्यवान मंडळी एकत्रित व्हावं लागते, नंतर होते. कोणाच्या नाही हो. असली असामर्थ्य वैभव स्वयं करावा महोत्सव. तुमच्यात जर सामर्थ्य असलं तर संतांची पुण्यतिथी एकट्यानं करा.
नसलिया सामर्थ्य सर्व मिळून करावा नाथबाबाची ओवी आहे. सर्व मिळून करा एकल्याचा नो हे खेळ म्हणून मेळ मेळविला. सर्व मिळून करा. पण पुढे ऐका, श्रीमंत सोनी दान न करी. भगवान बाबाचा सोहळा सुरू आहे गावात. श्रीमंत सोनी दान न करी, पैसा आहे नाही दे. गरीब सोनी भजन न करी, गरीब आहे पण कीर्तनात येत नाही. तया गळा पाशान बांधून समुद्रा जाण बुडवावे. नाथांची ओवी आहे, ज्याला कळीन त्यालेच कळी. येड्या गवळीचा खेळ नाही हा. नाथ बाबा म्हणतात श्रीमंत आहे पण इथं दान करा नाही वाटत. गरीब आहे पण या दरबारात याव नाही वाटत. त्याच्या गळ्यामध्ये पाषाण बांधा आणि त्याने समुद्रात नेऊन बुडवा. विठ्ठल सद्गुरु सखाराम महाराज नेहमी सांगतात, सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील. सज्जनाचा पैसा परमार्थात जाते आणि दुर्जनाचा पैसा कोर्टात आणि दवाखान्यात जाते. आज या महात्म्याच्या दरबारात तुम्ही आपण पुण्यवान लोक जमले. मला आनंद वाटून राहिला तुमच्या गावात. मी कधीच नाही आलो. असं वाटतं एवढ्या कोपऱ्यात गाव आहे, काय लोक कीर्तनाला येतील. बरं रोड असा आहे बापू, हो कमळलं सरक. असं वाटतं बा काहीतरी गाव आहे. इथं येऊन पाहिलं बापू, हो खरोखर तुमचं दर्शन घ्या वाटते. कारण जेवढे पुरुष मंडळी आहेत त्याच्या डबल लेकर आहे. तिकडे पासरे लेकर. बरं लेकरच नाही, तरुणही कीर्तन आहे. आमच्याकडे तरुण आहेत बाबा, तरुण आहेत पण कीर्तन म्हटलं की ते घरून ऐकतात. पण खरा तरुण कशाला म्हणतात? सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वझर आघाव दिनांक 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.